अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि त्याच्यातलं आपण अष्टम ब्राह्मण चालू आहे तिसऱ्या अध्यायातलं। आणि त्या अष्टम ब्राह्मणामध्ये मुख्य जो विषय चालू आहे सध्या तो म्हणजे जेव्हा ह्यांनी मंत्र विचारला, प्रश्न विचारला गार्गीनी की हे सर्व जे विश्व आहे ते कोणी धारण केलं आहे, आणि विशेषतः आकाशाबद्दल विचार की आकाशाला कोणी धारण केलंय। असे अशा प्रकारचे प्रश्न तिने विचारले आणि म्हणजे प्रश्न कोणाला विचारले ते याज्ञवल्क्यांना विचारले। आणि त्या याज्ञवल्क्याला असं म्हटलं की ह्याचं जर तू उत्तर देशील तरच तुला त्या सहस्त्रगायी घेण्याचा अधिकार आहे। काय त्यामुळे स्पष्ट असं उत्तर मला पाहिजे। तेव्हा याज्ञवल्क्याने सांगितलं की हो, मी निश्चितपणे तुला याच्याबद्दलचं विश्लेषण देईल। त्यामुळे ते उत्तर देताना त्याने असं सांगितलं की हा जे आधारभूत तत्व आहे हे आधारभूत तत्वाला अक्षर असं म्हणतात। तुम्ही शब्द हा जो आहे तो ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी अक्षर शब्द वापरला, तर अक्षरानेच हे सर्व धारण केलेलं आहे। मुळातून अक्षर म्हणजे काय, जे क्षर होत नाही, ज्याचा कधीही नाश होत नाही, ज्याचं कधीही परिवर्तन होत नाही, ते अक्षरतत्व आहे। आणि त्या अक्षरतत्वाला जो आहे तो तुला समजून सांगणं आवश्यक आहे की अक्षरतत्व काय आहे। आणि त्यांनी ह्या संबंध ब्रह्मांडाला संबंध पंचमहाभूत आहेत, त्रिगुण आहेत, आणि संबंध प्रकृतीलाच सर्व जीव जगतालाच त्या अक्षरतत्वाने कसं धारण केलं आहे, आणि त्या अक्षरतत्वाचं नेमकं स्वरूप काय आहे, ते हे त्याचं उत्तर विस्ताराने देताना आपण त्या विषयावर आपण आता चिंतन करत आहोत। तेव्हा आता 8 मंत्र झाले आपले या तृतीय ब्राह्मणातल्या तृतीय अध्यायामधल्या अष्टम ब्राह्मणावर। त्यामुळे आता आज आपण हा 9वा मंत्र घेऊ आणि 9वा मंत्राच्या पुढे याचं विश्लेषण कसं आहे ते आपण पाहूया। तेव्हा अनुमान आणि प्रमाण याच्याद्वारे अक्षराचं निरूपण केलेलं आहे की अनुमान काय आणि प्रमाण। आता अनुमान आणि प्रमाण जे आहे हे अनुमान म्हणजे तर्काने आपल्या सुसंगती लावून, विचाराची तर्काची सुसंगती लावून ज्या अर्थी त्या अर्थी असे जे आपण शब्द वापरतो त्या त्या माध्यमातून अक्षरतत्वाचं निरूपण आहे। आणि प्रमाण म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष जिथे काही उदाहरण, दृष्टांत किंवा प्रत्यक्ष जे दृश्यमान गोष्ट असते त्याला प्रमाण असं म्हटलं। तेव्हा कुठली गोष्ट सिद्ध करताना ह्या दोन गोष्टीचा आधार घेतला जातो, अनुमान आणि प्रमाण। तेव्हा हा जो विषय आता आपण घेतोय तो अनुमान आणि प्रमाणाच्या द्वारे हे अक्षराचं निरूपण आहे। तेव्हा कृतीने अनेक विशेषणाच्या या प्रतिषेध रूप प्रयासाद्वारे तेव्हापर्यंत त्या अक्षराचे अस्तित्व समजून दिले आहे, तरी पण लोकबुद्धीच्या अपेक्षेने त्याच्या अस्तित्वामध्ये आशंका घेतलीच जाते, आणि या कारणाने त्याच्यासाठी अनुमान प्रमाणाचा उल्लेख इथे करत आहोत। तेव्हा हा जो 9वा मंत्र आहे हा 9वा मंत्र हा त्याच्या संदर्भात आहे, आणि तो पहिल्यांदा 9वा मंत्र काय आहे आणि त्याच्यावर मग काय चर्चा झाली आहे ते आपण पाहूया। तेव्हा 9वा मंत्र एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्या चंद्रमसौ विध्रवतु तिष्ठत। एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी द्यावा पृथिवी पृथिवी विधृते तिष्ठत। एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी निमेषा मुहूर्ता अहोरात्राण्य धर्मसा मासा ऋतवः संवत्सरा इति विधृता अस्ति तिष्ठन्ते। तस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी प्राच्योन्यः नद्यः स्यन्दते श्वेतेभ्यः पर्वतेभ्यः प्रतिच्योन्या यां याच दिशान्वातस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी तदते मनुष्यायाः पशुंसा सन्ति। यजमानं देवा दर्वी पितरो
पितरो अन्वया यत्ता हा. आता हा जो काही मंत्र आपण आता पाहिला तर त्याचा अर्थ असा आहे, शब्दाचा अर्थ की हे गार्गी या अक्षराचेच प्रशासनात सूर्य आणि चंद्रमा विशेष रूपात धारण केलेल्या स्थितीत स्थित होत असतात. म्हणजे हे अक्षरतत्व काय आहे तर त्याचं प्रशासन आहे, त्याचं नियंत्रण आहे. तेव्हा ह्या अक्षरतत्वाच्या नियंत्रणातच सूर्य आणि चंद्रमा हे आपापल्या विशेष गुणधर्मांना धारण करून ते त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष दिसत असतात. तेव्हा हे गार्गी त्या अक्षराच्याच प्रशासनाने दिवलोक आणि पृथ्वी विशेष रूपाने युक्त होऊन धारण केलेल्या स्थितीत राहत असतात. ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र आहे त्याप्रमाणे दिवलोक आणि पृथ्वी. दिवलोक म्हणजे काय? स्वर्गलोक, ते देवलोक आपण म्हणतो. तर ते देवलोक आणि पृथ्वी ही दोन्ही ही विशेष रूपाने जी धारण करते तर ती त्या सर्व गुणधर्माला धारण करत असते. तर ती कोणाच्या आधारावर धारण करते तर ती अक्षरतत्वाच्याच आधारावर धारण करते. तसेच हे गार्गी या अक्षराच्याच प्रशासनामध्ये निमेष, मुहूर्त, दिवस, रात्र, अधर्मास, त्यानंतर पक्ष, मास, ऋतू आणि संवत्सर हे विशेष रूपास धारण केलेल्या स्थितीत ते स्थित होत असतात. हे गार्गी या अक्षराच्याच प्रशासनामध्ये पूर्ववाहिनी नद्या ह्या श्वेतपर्वतावरून वाहत येत आहेत आणि अन्य पश्चिम वाहिनी नद्या ज्या ज्या दिशेने वाहत असतात त्याचे अनुसरण करून राहत असतात. आणि देवगण यजमानाच्या आणि पितृगण दावीर होमाच्या या अनुवर्तन करत असतात. म्हणजे इथे संबंध ब्रह्मांडाबद्दलच वर्णन आहे की ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या काही व्यवस्था आहेत, सूर्य, चंद्र, पृथ्वी, दिवलोक आणि या सर्व जे पर्वतावरून वाहणाऱ्या नद्या, आता श्वेत पर्वत म्हणजेच हिमालय पर्वत आहे आणि त्याच्यावरून वाहणाऱ्या नद्या, गंगा नदी पूर्व दिशेला जाते. हे सांगत होतो की जे ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांच्या गोष्टी त्याच्या त्याच्या गुणधर्माच्या अनुसार त्या गुणधर्माला धारण करून ते स्थित असतात. ते सर्वच्या सर्व जे पदार्थ आहेत ते सर्व जे आहेत ते केवळ त्या त्या अक्षरतत्वाच्याच आधारावर आहेत, अक्षरतत्वाच्याच नियंत्रणात आहेत आणि संबंध प्रशासन जे आहे ते अक्षरतत्वातच आहे, असा या मंत्राच्या अर्थाचा आशय. तेव्हा त्याचा आता संबंध विस्ताराने आशय पाहिला ह्या मंत्राचा तर एतस्य वा अक्षरस्य इत्यादी हे जे काही सर्वांतर साक्षात आणि अपरोक्ष ब्रह्मरूप अक्षर हे जाणले गेले आहे, जे क्षुधादी धर्माने रहित आत्मा असतो. हे गार्गी या अक्षराच्याच प्रशासनाने राज्य अखंड आणि नियमित रूपाने राहत असतं. त्याच प्रकारे या अक्षराच्याच प्रशासनामध्ये सूर्य, चंद्रमसौ, सूर्य आणि चंद्र हे जे दिवस आणि रात्रीच्या समयी लोकांचे दीपक आहेत तर ते सुद्धा या अक्षरतत्वाच्याच अधिष्ठानावर आहे. आणि ज्यांना त्यांच्याद्वारे सिद्ध होणाऱ्या लोकांच्या प्रयोजनास जाणणारे हे प्रशासनकर्त्याने त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी जे घेतलेले आहेत ते साधारणतः समस्त प्राण्यांचे प्रकाशरूप उपकार करणारे होण्याने लौकिक दीपकाच्या समान धारण केलेले स्थित आहेत. म्हणून हे दोन्हीही म्हणजे सूर्य आणि चंद्र हे स्वतंत्र ईश्वर होण्यावर देखील ज्याच्याद्वारे निर्मित आणि विधृत होऊन जातात आणि नियत देश, काल आणि प्राण्याच्या या अदृष्टरूप निमित्ताने उदय, अस्त आणि वृद्धी, क्षयास ते प्राप्त होताना विद्यमान राहत असतात. तेच ते आधारभूत विद्यमान तत्व जे आहे तेच ते अक्षर आहे. आणि अशा प्रकारे ते अक्षर जे आहे ते दीपकाचा करता आणि विधायताचे समान या दोघांचाही म्हणजे सूर्य आणि चंद्राचाही तो प्रशासन करता आहे. म्हणजे त्याचं जे संबंध नियंत्रण आणि प्रशासन आहे ते त्या अक्षर तत्वाचं आहे. तेव्हा हे गार्गी या अक्षराच्याच प्रशासनामध्ये द्यावा, पृथ्वी, दिवलोक आणि पृथ्वी हे सावयव होण्याच्या कारणाने फुटण्याचा स्वभाव असणारे सुद्धा संयुक्त होण्याच्या कारणाने वियुक्त होण्याचा स्वभाव असणारे आणि चेतनवान हे अभिमानी देवतांच्या अधिष्ठित होण्याच्या कारणाने ते स्वतंत्र होण्यावर देखील या अक्षराच्या प्रशासनामध्येच ते विधृत होऊन स्थित असतात. हे अक्षरच
समस्त व्यवस्थांचे सेतू, समस्त मर्यादांचे विधारक आणि म्हणून दिवलोक आणि पृथ्वी यांच्या प्रशासनाचे अतिक्रमण ते करू शकत नाहीत. यानेच या अक्षराचे अस्तित्व सिद्ध होते. म्हणून दिवलोक आणि पृथ्वी यांच्याद्वारे नियमित होऊन विद्यमान असते, ही यांच्या सत्तेचे अव्यभिचारी लिंग आहे. कारण की कोणता तरी चेतनवान असंसारी शासकाच्या शिवाय असे होणे संभवच नाही. आणि त्यामुळे जसे की ज्याच्या द्वार दिवलोक, उग्र आणि पृथ्वी ही दृढ केली गेलेली आहे इत्यादी मंत्रवर्णाने इथे सिद्ध होत असते. तेव्हा हे गार्गी या अक्षराच्या प्रशासनामध्येच निमेष, मुहूर्त इत्यादी कालाचे अवयव सुद्धा उत्पन्न होणारे समस्त अर्थात आणि अर्थ आणि अनागत पदार्थाची जी कालगणना आहे ती सुद्धा या केवळ या अक्षरतत्वामुळेच होते. ज्या प्रकारे लोकांमध्ये स्वामींच्या द्वारे नियुक्त केलेले हे गणक जे मुनी आहेत ते प्रमाद शून्य राहून समस्त आय आणि व्यय याची गणना करत असतो, त्याच प्रकारे या कालावयाचे नियंता देखील ह्याचे प्रभुरूप जे आहे ते अक्षरतत्वच आहे. अशा प्रकारे हिमालयामध्ये आधी श्वेत पर्वता, हिमालय म्हणजेच जिथे बर्फ असतो, असं बर्फाने आच्छादलेले जे श्वेत पर्वत आहेत त्या श्वेतपर्वतापासून निघणाऱ्या प्राच्य आणि पूर्व, प्राच्य म्हणजे पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे म्हणजे ह्या पश्चिम आणि पूर्व दिशेने आणि गमन करणारी जी गंगा आहे आणि इतर ज्या नद्या आहेत त्या अन्य दिशेत प्रवृत्त होण्याचे सामर्थ्य देखील ज्या नियुक्त करून दिल्या गेल्या आहेत आणि त्या दिशेने प्रवृत्त राहत असतात, ते देखील या प्रशासनकर्त्याच्या सत्तेचे लिंग आहे. त्याच दिशेने प्रवृत्त राहत असतात, हे देखील त्या प्रशासनाच्या कर्त्याचे सत्तेचे लिंग आहे. आणि अन्य सिंधू आणि नद्या ह्या प्रतिप्रतीची म्हणजे पश्चिम दिशेस वाहत असतात. अन्य नद्या देखील या ज्या ज्या दिशेने अनुप्रवृत्त होऊन दिल्या गेलेल्या आहेत त्यांना त्यांना ते सोडत नाहीत. हे देखील त्या अक्षर प्रशासनाच्या अस्तित्वाचेच लिंग आहे. तेव्हा ह्याच्याशिवाय आपणास कष्ट देऊन देखील दान करणारे सुवर्णादी देणाऱ्या पुरुषाची देखील ही प्रमाण ज्ञानेनं ही प्रशंसा करत आहेत. जेव्हा जे काही दिल्या जात असतं, जे काही देत आहेत आणि जे ग्रहण करत असतात, येथेच मिळणे व वियोग होणे हे तर प्रत्यक्ष आपण पाहतच आहोत. पारलौकिक समागम तर अदृष्टच आहे, तरी देखील दानीचे दानाच्या फलाशी संयोग पाहणारे व पुरुष प्रमाणाचे ज्ञाता होण्याच्या कारणाने त्यांची जी प्रशंसा आहे ती करत असतात. आणि म्हणून ही गोष्ट कर्मफलाच्या संयोगाने करणार आहे. जे कर्ता आणि कर्मफलाचा ज्ञाता ह्या प्रशासनांची सत्ता न होण्यावर जी होणारी घटना ही संभव नाही. म्हणजे त्या ठिकाणी प्रशासन हे अनिवार्य आहे. प्रशासनाशिवाय किंवा कर्त्याशिवाय क्रिया नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तो अक्षरतत्व असणं हे अनिवार्य आहे. कारण की दानक्रिया तर प्रत्यक्ष विनाशिनी असते, म्हणून दानकर्त्याच्या फलाने संयोग करणारे कोणीतरी असते. आता याच्यावर काही चर्चा आहे. पूर्व पक्ष म्हणतो की जर असं म्हणाल तर फलदाता हाच अपूर्व असेल, तर सिद्धांत सांगतो तसं नाहीये. कारण की त्याच्या सत्तेचे कोणतेच प्रमाण नाही. म्हणजे फल देणारा आणि फल घेणारा किंवा दान देणारा आणि दान घेणारा हे दोघंही विनाशी आहेत. त्यामुळे जे अक्षरतत्व जे आहे त्याचे स्वतंत्र आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून तो देणारा फलदाता जो आहे तो अपूर्व आहे असं म्हणाल तर ते म्हणणं हे योग्य नाहीये. कारण की त्या अक्षराच्याच सत्तेचे हे त्या ठिकाणी महत्व आहे आणि अन्य कोणाचीही सत्ता नाही. त्यावर पूर्व पक्ष म्हणतो की तर मग प्रशासनाच्या सत्तेमध्ये देखील ही गोष्ट आपल्याला सांगता येणार नाही. सिद्धांती म्हणतो नाही, असे नव्हे. त्यामध्ये तर शास्त्राचे तात्पर्य सिद्ध झालेले आहे. आम्ही शास्त्राचे आत्मवस्तू परत्व प्रतिपादन केले गेले आहे. त्याच्याशिवाय एक गोष्ट आणखी आहे की अपूर्वाची कल्पना करण्यात ज्या अर्थापत्ती आश्रय घेतला जात असतो त्याचा क्षय तर हे अन्यथा उपपत्ती म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या फलाची देखील सिद्धी होण्यास शक्यता आहे. कारण की सेवेच्या फलाची प्राप्ती ही सेव्यापासून होत असताना सेवा ही क्रिया आहे आणि म्हणून त्याच्याच समान होण्याच्या कारणाने याग, दान आणि होम
इत्यादीच्या फलाची प्राप्ती देखील ही ईश्वरादी सेव्यापासून होणे उचितच आहे. तेव्हा क्रियाधर्माच्या ह्या दृष्ट सामर्थ्याच्या शिवाय त्यागणे आणि फलप्राप्तीची कल्पना उत्पन्न होत असते, तर त्या दृष्ट क्रिया धर्म सामर्थ्याचे त्याग करणे हे युक्तिसंगत नव्हे. याच्याशिवाय अपूर्वाची कल्पना करण्यामध्ये कल्पनाधिकाचाच दोष देखील होत असतो. असा विचार करा की ईश्वराची कल्पना केली पाहिजे अथवा अपूर्वाची, परंतु क्रियेचा स्वभाव तर सेव्यपासून फलप्राप्ती होणे आहे. आणि असं असं पाहायला गेले आहे तेव्हा अपूर्वापासून नाही आणि अपूर्व दृष्टी देखील नाही. म्हणून त्या पक्षामध्ये अदृष्ट अपूर्वाची कल्पना ही करावी लागत आहे. ती केवळ कल्पनाच आहे आणि त्यामध्ये फल प्रदान करण्याचे सामर्थ्य देखील असते. अशा प्रकारे सामर्थ्य स्वीकार केल्यावर दानाची अधिक कल्पना केली जात असते. परंतु ह्या पक्षात केवळ सेव्य हा ईश्वराच्या सत्ता मात्राचीच कल्पना केली गेली आहे आणि त्याच्या या फलदानाचे सामर्थ्य आणि दातृत्वाचे हे सामर्थ्य नव्हे. कारण की सेव्यापासूनच फलप्राप्ती होताना ही नेहमी पाहिल्या गेलेली आहे. या विषयामध्ये दिवलोक आणि पृथ्वी धारण केलेल्या अवस्थेत स्थित आहेत इत्यादी रूपाने अनुमान देखील दाखवले गेले आहे. अशा प्रकारे देवगण समर्थ होण्यावर देखील जो जीवनाच्या साठी चरू पुराडो अशा इत्यादीचा हा आश्रय जीवनयापनाच्या प्रयोजनाने यजमानाचा अनुगत ग्राहत असतात. अर्थात अन्य प्रकाराने जीवित राहण्यास समर्थ होण्यावर देखील ते जे या कृपण दीन वृत्तीचा आश्रित करून स्थित राहत असतात, हे देखील प्रशासनाचा संभव त्या ठिकाणी अन्य अक्षराशिवाय अन्याचा होऊ शकत नाही. अशा प्रकारे पितृगण देखील या जीविकाच्या साठी हे म्हणजे या ठिकाणी सुद्धा त्याच्या इतरांच्या उद्देशासाठी सुद्धा केल्या जाण्याने ही दरिही नावाचा होम आहे. त्या दरिही होमाच्या अन्वयात अनुगत आहेत. शेष सर्व याच्या समानास समजले पाहिजे. तेव्हा असा हा मंत्राचा आशय सांगितलाय. तेव्हा याच्यावर थोडस मुक्त चिंतन करणं आवश्यक आहे. ते असं की हा जो नियंता आहे ना तोच अक्षर आहे. आता हा जो नियंता आहे ना तो कुठे आहे? तो सर्व ब्रह्मांडामध्ये. आणि कुठे कोणाकोणाला तर लागू पडतो तर तो सर्व जीव मात्र अणुमात्र आणि सर्व अस्तित्व ज्या आपल्याला दिसतं त्या दिसणाऱ्या अस्तित्वाला हे शाश्वत अस्तित्व म्हणूनच त्याला अक्षर म्हटलंय. तर अक्षर हे शाश्वत अस्तित्व आहे आणि त्याचंच केवळ नियंत्रण आहे. त्याच्या नियमानेच हे सर्व चालतं. त्याचंच केवळ अस्तित्व आहे. अन्याचं अस्तित्वाचा आभास आहे, अन्य अस्तित्व नाही. या ठिकाणी आता आपल्याला एक विचार करण्याची एक महत्वाची दिशा मिळते की जे जे काही ब्रह्मांडामध्ये जे संतुलन चालू आहे, जे काही त्यावेळेस संयम आहे आणि जे नियमाने पूर्ण संबंध ब्रह्मांड चालू आहे, ही ग्रह नक्षत्र तारा सूर्यमंडल अनेक सूर्यमंडल आणि ह्या ज्या आकाशगंगा आहेत आणि आकाशगंगा सुद्धा अनेक अनंत अशा आकाशगंगा आहेत. तेव्हा या संबंध पूर्ण ब्रह्मांडाचा आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचा जर विचार केला तर अनंत कोटी ब्रह्मांडाला नियंत्रण करणारा हे एकच तत्व आहे. त्याला दोन तत्व नाहीत. तेव्हा हे एक तत्व हेच ब्रह्मतत्व आपण म्हणतो. त्यालाच अक्षर तत्व इथे म्हटलेलं आहे. जे अविनाशी असल्यामुळे त्यालाच अक्षर तत्व आपण. तेव्हा अक्षरतत्व सर्वांचं नियंत्रण करतो. अक्षरतत्वाकडे सर्व काही पूर्ण ज्ञान आहे आणि त्या ज्ञानानेच तो सगळं नियंत्रण करतो. तेव्हा ह्या अक्षरतत्वाचा संबंध हा आपल्याशी प्रस्थापित करणं ही इथे अनिवार्य गोष्ट आहे. आपण जो पूर्ण आयुष्य घालवतो किंवा आधुनिक शास्त्रज्ञ सुद्धा जे काही संशोधन करतात, या सर्व संशोधनामध्ये आपल्याला विशेषत्वाने हे दिसतं की ते संशोधन केवळ आणि केवळ या बाह्य दिसणाऱ्या दृश्याशीच आहे. त्या ठिकाणी असणारं जे अदृश्य आणि अधिष्ठाता अक्षरतत्व आहे त्याच्यावर कुठेही त्याचं संशोधन नाही किंवा ती दृष्टी नाही. तेव्हा ती दृष्टी असावी या ठिकाणी त्या दृष्टीची अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने आपण जे काही आता टाटा करेक्शन केल्यानंतर आपण त्याचं जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला सगळं माहिती देतो पूर्ण, परंतु तो नियंत्रण नाहीये, तो नियंत्रक नाहीये. तर जो
पूर्ण युनिव्हर्सला जो कंट्रोल करतो, या संबंध अनेक प्रकारच्या अनंत कोटी ब्रह्मांडाला जो नियंत्रित करतो, ते तत्व मात्र आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्या तत्वाशी आपला समन्वय झाला तर आपण ब्रह्मांडाला सुद्धा समजून घेण्याची आपली योग्यता राहील. आपण ब्रह्मांडामध्येच राहून समजून घेणं हे अशक्य आहे. तर हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याला मी युनिव्हर्सल इंटेलिजन्स असं म्हणतो, की जो पूर्ण ब्रह्मांडाला नियंत्रण करतो, ब्रह्मांडाचं ज्याला ज्ञान आहे आणि ब्रह्मांड ज्याच्यापासून निर्माण झालेलं आहे, ते जे तत्व आहे ते तत्व आपल्याला कळणं किंवा त्याच्याशी आपण एकरूप होणं, हे खऱ्या अर्थाने ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा आहे. हा ह्याच्यामध्ये आपल्याला घेतलेला बोध आहे. म्हणून या अक्षरतत्वाचं ज्ञान ही गार्गी विचारते तेव्हा याज्ञवल्क्य हे जे अक्षरतत्वाचं ज्ञान त्याला सांगते. आणि अक्षरतत्वाची ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ते अत्यंत मनुष्याला अनिवार्य आहे. हा त्यातला हा बोध आहे. तेव्हा आपण आता ह्याच्या पुढे जाऊया की अक्षरतत्व म्हणजे काय आहे, त्याचं ज्ञान काय आहे, त्याच्याबद्दलचं अज्ञान झाल्यामुळे काय होतं. आता मी जे सांगितलं की ज्ञान घेणं अनिवार्य आहे, तेव्हा पुढचा जो मंत्र आहे त्या संदर्भात आहे की अक्षरतत्वाचं जर ज्ञान झालं तर त्याचा काय परिणाम होतो आणि अक्षरतत्वाबद्दलचं जर अज्ञान असेल तर त्याचा काय परिणाम होतो, हे आता आपण पुढे पाहूया. तेव्हा ह्या अक्षराची सत्ता यासाठी देखील आहे की याच्या अज्ञानाने नियमतः संसाराची उपपत्ती होते. म्हणजे अक्षरतत्वाची जर अज्ञान असेल, त्याचं जर तुम्हाला ज्ञान किंवा जाणीव नसेल, कुठल्याही प्रकारचं त्याचं संबंध तुमचा नसेल, तर काय होतं की तुमचं त्यामुळे संबंध हे संसाराशी होतो. आणि संसारामध्ये काय असतं, तो उत्पत्ती स्थिती लय असते, अस्थिरता असते. त्यामुळे तिथे अक्षर नाही तर क्षरतत्वाचा संबंध आहे. जे क्षर म्हणजे जे परिवर्तनशील आहे, संसार हा क्षर आहे आणि ब्रह्मतत्व हे अक्षर आहे. तेव्हा केवळ क्षरतत्वाचा संबंध तुमच्याशी आल्यामुळे तुम्ही स्वतःही अस्थिर राहता, अस्वस्थ राहता, अशांत असता, त्या ठिकाणी विषमता येते. म्हणून त्या अक्षरतत्वाचं अज्ञान असण्याचा परिणाम हा अतिशय भयानक आहे. आता ज्याच्या विज्ञानाने त्याच्या या अज्ञानाची नियमतः संसाराची उपपत्ती होऊ शकत असते, ज्याने त्याच्या विज्ञानाने या संसाराचा विच्छेद होऊ शकत असतो, ती वस्तू होणारी आहे. कारण की हेच न्यायोचित आहे. जर म्हणाल की त्याचा विच्छेद कर्मानेच होऊन जाईल, तर असं सांगणं हे उचित नाही. कारण ते ज्ञानानेच त्या ठिकाणी त्याचा या संसाराचा संबंध किंवा आसक्ती ही दूर होणार असेल, तर ती कशाने दूर होईल, तर ती केवळ अक्षरतत्वाच्या ज्ञानानेच ती होईल, असा हा सिद्धांत आहे. तेव्हा आता हा जो विषय आहे ना, की त्याचं ज्ञान होणं आणि त्याचं अज्ञान असणं, तर ज्ञान झाल्यानंतर काय फायदा आहे आणि अज्ञान असेल तर त्याच्यामुळे काय माणसाचं वर विपरीत परिणाम होतो, हे आता मंत्र क्रमांक 10 मध्ये आता आपण पाहत आहोत. मंत्र क्रमांक 10 मंत्र असा आहे: यो वा एतद अक्षरम गार्ग्य विदित्वांस्मिन लोके युहेति यजसे तपस्वप्यते बहुनी वर्ष सहस्राण्यात वेदवास्य तद्भवति योक एतक्षर गार्ग्य विदिद्वात्म आस्मान लोकात पति सकृपा कृपयोथ य एतत्क्षरम गार्गी विदित्वा स्वा अस्मिन् लोकां होती स ब्राह्मणः. आता ह्याचा अर्थ काय ते पाहू आपण. आणि अतिशय आता हा महत्वाचा विषयामध्ये आपण प्रवेश करतोय की हे तत्व काय आहे आणि त्या तत्वाचा ज्ञान घेण्याचा काय लाभ आहे आणि न झाल्यामुळे काय आपल्याला आपली नुकसान आहे, हे दोन्ही पाहणं हे अतिशय आवश्यक. तेव्हा ह्या 10व्या मंत्राचा अर्थ काय हे आपण पाहतोय. हे गार्गी, जो कोणी ह्या लोकात या अक्षरास न जाणणारा, न जाणता, या अक्षरास न जाणता जो यज्ञयाग करतो, हवन करतो आणि अनेक सहस्र वर्षापर्यंत जो तप करतो, परंतु त्याचा अक्षरतत्वाशी यत्किंचितही संबंध येत नाही, पण हे सर्व मात्र कर्म करत असतो तो त्या अक्षरतत्वाच्या अज्ञानाने.
त्याचं हे सर्व कर्म जे आहे हे अंतवानच आहे, म्हणजे त्याचा अंत हा होणारच. कारण जो शाश्वत तत्वाशी त्याचा संबंध नाही आणि जो केवळ अशाश्वत ह्या संसारी आणि प्राकृत गोष्टीशी संबंध ठेवतो, तर त्याचा त्या प्रत्येक गोष्टीचं जे आहे ना ते त्या ठिकाणी नाशच आहे. त्यामुळे ह्या अक्षराचा जो कोणी देखील या अक्षराच्या शिवाय जाणतो त्या लोकांमध्ये तो मृत्यू पावत असतो, तो कृपण होतो, दीन होतो. आणि हे गार्गी ह्याच्या विपरीत, ह्याच्या विरुद्ध जो या अक्षरात जाणतो आणि या लोकांपासून मृत्यूच प्राप्त होतो, तर तो कसा होतो, तर तो संपूर्ण मुक्त होतो, ब्रह्मस्वरूप होतो आणि त्यालाच ब्राह्मण असं म्हणतात. म्हणजे ब्राह्मणाची व्याख्या इथे केलेली आहे की जो ब्रह्म जाणतो, जो अक्षर तत्वात संपूर्णपणे जाणतच नाही, तर तो त्याच्याशी एकरूप होतो, तोच ब्राह्मण आहे. अन्य जे आहेत ते ब्राह्मण नाव्हे, ते फक्त वर्णाच्या अनुसार किंवा जन्माच्या अनुसार जरी ब्राह्मण असते, तरी जोपर्यंत त्याचं परिपूर्ण ज्ञान त्याच्यामध्ये भरत नाही आणि तो त्याच्याशी एकरूप होत नाही, तोपर्यंत त्याला ब्राह्मण म्हणत नाही. आणि जो अक्षरतत्वाचं त्याला अज्ञान आहे, मात्र हवन करतो, यज्ञयाग करतो, वेदपाठ करतो, वेदाचे सुद्धा खूप शाळा ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे वेदमंत्राचं उच्चारण होतं, पाठांतर होतं. परंतु हे सर्व करत असताना अक्षरतत्व काय याच्याबद्दल यत्किंचितही ज्ञान नाही. तर असं जे काही कर्म होतं, ते कर्म कसं होतं, तर काय त्याचा परिणाम होतो, तर ते नाशवान असतं. म्हणून जर शाश्वत गोष्टीची जर आवश्यकता असेल, तर शाश्वत अक्षर ब्रह्माचं तुम्हाला प्राप्ती होणं, त्याचं ज्ञान होणं हे आवश्यक आहे. तर ह्या ठिकाणी हसून सांगितलंय. तेव्हा ह्या 10व्या मंत्राचा जो आशय आहे तो आपण पाहू की हे गार्गी, ह्या लोकांमध्ये जो कोणी या अक्षरास न जाणता, अर्थात जाणल्याशिवायच हवन यज्ञ करतो, अनेक सहस्र वर्षापर्यंत तप करत असतो आणि त्याचे फल मात्र अंतवानच असतं. इतकं सगळं केल्यानंतर जी काही फलप्राप्ती होते ती क्षणिक असते, ती काही काळानंतर ती नष्ट होणारी असते. जसं मनुष्य इथे ब्रह्मतत्वाचं कुठलंही ज्ञान न घेता ज्यावेळेस तो पुण्यकर्म करतो, तेव्हा त्याचा परिणाम काय होतो, तर तो स्वर्गलोकात जातो, त्या ठिकाणी दिव्य भोग भोगतो. परंतु ते जे फल आहे स्वर्गलोक प्राप्तीचं, ते सुद्धा अंतवानच आहे आणि ते संपलं की पुन्हा एकदा तो खाली पृथ्वीवर येतो. म्हणजे अंतवान फल हे टिकत नाही, ते क्षणिक असतं, ते काळाबरोबर त्याचा क्षीण होत असतो त्याचा. त्यामुळे त्या फलभोगाच्या पश्चात त्याचे कर्म सुद्धा क्षीण होऊन जात असतं आणि ह्याच्याशिवाय त्याचे विद्यमान कृपणाचे अतिक्रमण आणि संसाराचा विच्छेद होत असतो. त्याचे विज्ञान न होण्याच्या फलाचा देखील उपयोग करणारा आणि जन्ममरणाचे परमेश्वर जो आहे तो त्याच्यामध्ये जो आरूढ होऊन जो संसार बंधनाची प्राप्ती करत असतो, ते अक्षरच हे प्रशास्त आहे. कारण ह्याच्यामध्ये या अक्षरतत्वापासूनच तुम्ही या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये जे भ्रमण होतं आणि जे काही अनेक जन्म घ्यावे लागतात, त्याच्या बंधनामध्ये तो संसाराच्या बंधनात फिरत असतो. तर त्याच्यापासून मुक्ती व्हायची असेल तर केवळ आणि केवळ अक्षरतत्वाचंच हे ज्ञान प्राप्त होणं आवश्यक आहे. त्यावरून असं म्हटलं जात आहे की हे गार्गी, जो पण ह्या अक्षराच्या शिवाय जाणून घेत असतो, तो ह्या लोकात आणि तो पैशाने विकत घेतलेल्या गुलाब इत्यादीच्या प्रमाणे तो कृपण आणि दीन असतो. आणि हे गार्गी, जो कोणी या अक्षरात जाणून या लोकांपासून मृत्यू पावतो, तोच मुक्त होतो आणि त्यालाच ब्राह्मण असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी हे प्रत्येक शब्दाची व्याख्या त्याने अतिशय सुस्पष्ट केलेली आहे की हे अक्षरतत्व म्हणजे काय एवढंच नाही सांगितलं, पण ते का का शिकायचं, त्याचं ज्ञान का घ्यायचं, हेही पण त्या ठिकाणी हे स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या अक्षरतत्वाचं आपल्याला स्वरूप काय हे आपल्याला कळून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणूनच पुढचा जो मंत्र आहे तो अक्षरतत्वाचं संपूर्ण ज्ञान काय आहे ह्याच्या संदर्भात आहे. तेव्हा अक्षराचे स्वरूप, अक्षराचं लक्षण आणि त्याचं अद्वितीयत्व, हे हा विषय आता आपण घेतोय. तो आता पुढचा जो मंत्र आहे त्याच्या संदर्भात, जो 11वा मंत्र आहे त्या 11व्या मंत्राच्या संदर्भात हे विवेचन आहे. तेव्हा प्रधानवादीचे कथन, प्रधानवादी म्हणजे कोण आहेत, हे
प्रकृती आणि पुरुष याच्यामध्ये जसं पुरुषाला प्रधान मानले तसं प्रकृतीलाही प्रधान मानले. आणि म्हणजेच जे सांख्यवाद ज्यांच्यामध्ये हे प्रस्थापित झालेलं आहे, तर ते सांख्यवादींनाच प्रधानवादी असं म्हटलं. अशा ज्या प्रधानवादीचे जे कथन आहे की अग्नीचे दहन प्रकाशकत्वाचे समान आणि दहन आणि म्हणजे त्या ठिकाणी उष्णता आणि प्रकाश हे हे जसं त्या अग्नीचं लक्षण आहे त्याच्या समानच हे अचेतन स्वाभाविक हे शासन करणारे आहे असं त्याला वाटतं. अचेतन म्हणजे कोण आहे? प्रकृती आहे. जड प्रकृती म्हणजे अचेतन. तर ती शासन करणारी आहे असं कोणाला वाटतं? त्या प्रधानवाद्यांना वाटतं. आणि यापासून याज्ञवल्क्य जे सांगतायत ते महत्वाचं आहे. तर या संदर्भामध्ये आता या मूळ जे प्रकृती या अक्षरतत्वाचं स्वरूप काय आहे, त्याचे लक्षण काय, हे या ठिकाणी याज्ञवल्क्य सांगतात. तर मंत्र असा आहे 11वा. तदवा एदक्षर गार्ग्य दृष्टम दृष्टश्रुतम श्रोतमतम मंत्रविज्ञातम विज्ञात विज्ञात्र नान्यदतोऽस्ति दृष्टा नान्यदतोऽस्ति श्रोत्रस नान्यदतोऽस्ति मान्तत नान्यदतोऽस्ति विज्ञात्रे तस्मिन्नु खल्वाक्षरे गार्ग्याक ओतश्य ऋतश्य इति. अर्थ असा आहे की हे गार्गी, हे जे अक्षरतत्व आहे ते स्वयंदृष्टीचा विषय नाही. तो दृष्टीने पाहता येण्यासारखा नाही म्हणून तो अक्षरतत्व हा दृष्टीचा विषय होऊ शकत नाही. कारण काय? तो स्वतः दृष्टा आहे. तो श्रवणाचा विषय होऊ शकत नाही, परंतु श्रोत्याचा तो विषय आहे. मननाचा विषय होत नाही, परंतु तो स्वतः म्हणता आहे. स्वयं अविज्ञात राहून दुसऱ्याची विज्ञाता आहे. याच्यापेक्षा भिन्न आणि अन्य कोणी हा दृष्टा नाही. हाच केवळ सर्वत्र दृष्टा म्हणून असतो. आणि दृश्य सुद्धा हे त्याचाच एक अविभाज्य भाग आहे. तेव्हा त्याला आपल्याला जर पाहायचं असेल तर त्याला दृष्टा म्हणून पाहायला पाहिजे. श्रोता तो स्वतः श्रोत्र स्वरूप आहे, तो रूप स्वरूप आहे, म्हणून दृष्टा तोच आहे. श्रोत्रा तोच आहे आणि याच्यापेक्षा भिन्न असा दुसरा कोणी नाही, म्हणून मनता सुद्धा तोच आहे. मन आणि मनता याच्यामध्ये मनाचा विनियोग करणारा जो मनन करणारा तो मनता, भिन्न असा कोणी विज्ञाता नाही. म्हणून हे गार्गी निश्चयच या अक्षरातच आकाश ओतप्रोत आहे. म्हणजे निष्कर्ष काय काढला याच्यामध्ये की अक्षरामध्ये सर्व काही पंचमहाभूत आहेत, सर्व पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आहेत. आणि म्हणून अक्षरतत्व हाच आकाशाला ओतप्रोत आहे. आकाशाला व्याप्त काय हा प्रश्न होता, तर आकाशाला व्याप्त असणारं तत्व जे आहे तेच अक्षरतत्व आहे असं या मंत्राचा त्या ठिकाणी निष्कर्ष काढलेला आहे. तेव्हा हे गार्गी, ते हे जे अक्षर आहे ते अदृष्ट आहे. दृष्टीचा विषय न होण्याच्या कारणाने तो कोणाच्याही द्वारे पाहू शकत नाही, परंतु स्वयं दृष्टीस्वरूप होण्याच्या कारणाने तो दृष्टा आहे. अशाच प्रकारे हा श्रोत्राचा विषय होऊ शकत नाही, म्हणून त्याचे श्रवण होऊ शकत नाही. परंतु स्वयं श्रुतीस्वरूप होण्याने तो श्रोता आहे आणि मननाचा अविषय होण्याच्या कारणाने हा मननाचा विषय होत नाही, तर स्वयं तो मतिस्वरूप होण्याने म्हणता आहे. अशा प्रकारे बुद्धीचा अविषय होण्याच्या कारणाने विज्ञात नाही, परंतु स्वयं विज्ञान स्वरूप होण्याने तो विज्ञाता आहे. हेच नाही तर त्या अक्षराच्या पेक्षाही भिन्न कोणी अन्य दृष्टा असं दर्शन आणि क्रियेचे करता असा अन्य कोणीही नाही. हे अक्षरच सर्वत्र दर्शन क्रियेचा करता आहे. अशा प्रकारे ह्याच्यापासून भिन्न कोणी विज्ञाता विज्ञान क्रियेचा करता समस्त बुद्धीच्या द्वारे ते अक्षरच विज्ञान क्रियेचा करता आहे आणि ते अचेतन प्रधान अथवा अन्य असा कोणीही नाही. तेव्हा हे गार्गी, निश्चितच या अक्षरामध्ये आकाश ओतप्रोत साक्षात अपरोक्ष ब्रह्म आहे, जो क्षुधादी संसार धर्माच्या पलीकडे असून तो सर्वांतर आत्मा आहे. आणि ज्याच्यामध्ये आकाश ओतप्रोत आहे, हे अक्षरच पराकाष्ठा आहे, हेच परागती आहे, हेच परब्रह्म आहे आणि हेच पृथ्वीपासून आकाशापर्यंत समस्त सत्याचे सत्य आहे. असं या ठिकाणी त्याचा हा पूर्णपणे त्याचं हे सांगितलेलं आहे, तात्पर्य सांगितलेलं आहे. तेव्हा आता हे पूर्ण विवेचन अक्षरतत्वाचं झालं. जो काही मूळ प्रश्न होता त्या मूळ प्रश्नाचं सबंध उत्तर झालेलं आहे.
इथे आणि दोन्ही प्रश्नाचं उत्तर ते मिळालेलं आहे. तेव्हा आता हे सर्व ऐकलं गार्गीनी, आणि गार्गी त्या सर्व गोष्टीवर तिचा आता अंतिम निर्णय सांगतो. तो निर्णय आता त्या 12व्या मंत्रात आहे. म्हणजे हे शेवटी निष्कर्ष काय आहे, याज्ञवल्क्य ऋषींनी हे सगळं सांगितल्यानंतर गार्गीचं मत काय होतं. गार्गीने त्या सर्व श्रवण केल्यानंतर त्या विवेचनावर तिने अंतिम जे काही त्याचं तात्पर्य आहे आणि अंतिम त्याचा जो निर्णय आहे तो या 12व्या मंत्रात सांगितलेला आहे. तेव्हा 12वा मंत्र असा आहे. सा होवाच ब्राह्मणा भगंतस्त देव बहुमन्येध्वम यदस्मान्न नमस्कारेण उच्चेध्वम न वै जातु युष्माकमिमं कश्चित् ब्रह्मोद्यम जेतेति ततोह वाचक्नु विपरराम वाचक्नु विपरराम. अर्थ असा आहे की त्या गार्गीने सांगितले, हे पूज्य ब्राह्मणगण. त्या ठिकाणी सर्व ब्राह्मण बसलेले होते आणि त्या ब्राह्मणांसमोरच त्यांनी याज्ञवल्क्याला हा प्रश्न विचारला होता. आणि ते सर्व सांगून झाल्यावर गार्गी म्हणते सर्व ब्राह्मणांना उद्देशून की हे पूज्य ब्राह्मणगण, आपण लोक याच्या संबंधी असं माना की या याज्ञवल्क्यांनी आपल्याला आपल्या नमस्कारा ह्या याज्ञवल्क्यजींना आपल्या नमस्काराच्या द्वारेच आपण आपली सुटका मिळवून घेऊ शकतो. आपणास कोणी देखील कधीही या ब्रह्मविषयक वादामध्ये जिंकणारा नाही. आणि त्याच्यानंतर ती वाचकनूची पुत्री ही गार्गी जी आहे ती चूप होऊन गेली. म्हणजे इथे हा जो अर्थ सांगितलाय आपण असे पण पाहू त्याचा. अर्थ असा आहे की याज्ञवल्क्याने जे सांगितलं आहे ते त्याच्यावर आता पुढे वाद घालण्यात काहीही अर्थ नाही, कारण त्यांनी अंतिम सत्य सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं असेल तर त्यांच्यापासून सुटका मिळवणे म्हणजे आता त्यांनाही समाधान पूर्ण देणे आणि पुढे ही चर्चा न वाढू देता त्यांना नमस्कार करणे, त्यांना शरण जाणे. त्यामुळे नमस्काराद्वारेच आपण आपली सुटका मिळवून घेऊ शकतो. आपणास कोणी देखील त्या ब्रह्मविषयक वादामध्ये जिंकणारा नाही, असा या ठिकाणी निष्कर्ष आहे. की हे अंतिम जे सत्य सांगितलं ते याज्ञवल्क्याने सांगितलं. त्यामुळे त्याला आता पुढे वाद घालण्याची काही आवश्यकता नाहीये, असं म्हणून ती गार्गी जी आहे ती शांत होऊन बसली, चूप होऊन बसली. म्हणजे तिने तो विषय आता संपवलेला आहे, असा हा निष्कर्ष आहे. तेव्हा त्याचा या निष्कर्षाचा आशय असा आहे की गार्गी म्हणाली की हे भगवान पूजनीय ब्राह्मणांनो, माझे म्हणणे ऐका. तुम्ही लोक यासच पूर्णपणे समजावून घ्यावे. तर कशाला समजून घ्यावे? हेच की तुम्ही या याज्ञवल्क्यांना नमस्काराने आपली सुटका करून घ्यावी. अर्थात जर यांना नमस्कार करूनच सुटका प्राप्त करू शकता तर यांनाच तुम्ही अधिक मानावे. यांच्याशी जिंकण्याची तर मनाने देखील आशा करू नये. कुठल्याही प्रकारचा ह्याच्याशी वाद घालू नये. कोणत्याही कार्याद्वारे तर जिंकण्याची तर गोष्ट कशाला करायलाच नको. कारण की आपल्यापैकी कोणी देखील कधीही या याज्ञवल्क्यजींना ब्रह्मसंबंधी वादामध्ये जिंकणे शक्य नाही. त्यामुळे मी प्रथमच प्रतिज्ञा करून चुकले आहे की जर ह्या माझ्या दोन्ही प्रश्नाची उत्तर देणार असाल तर आपल्या आपसामध्ये कोणताही आपणावर कोणीही विजय मिळू शकणार नाही. आणि आज देखील माझा हाच निश्चय आहे की ह्या ब्रह्मसंबंधी वादामध्ये याच्या समान अन्य कोणीही नाही. तदनंतर ही वचकनूची पुत्री जी गार्गी आहे ती चूप होऊन गेली. येथे अंतर्यामी ब्राह्मणामध्ये हे असे सांगितले गेले की ज्यास पृथ्वी जाणत नाही, जेथे संपूर्ण भूत जाणत नाही इत्यादी अशा प्रकारच्या ह्या अंतर्यामीच जाणतात. जे जाणत नाहीत आणि जे हे अक्षर आहे त्या समस्त विषयांच्या दर्शनादीच्या क्रियाचे कर्ता रूपाने सर्वांच्या चैतन्याचे धातू सांगितले आहे. ह्या सर्वांमध्ये काय अंतर आहे आणि काय समानता आहे? येथे कोणी कोणी सांगत आहेत की महासमुद्रस्थानीय अविचल रूप अक्षर परब्रह्माची किंचित ही विचलित अवस्था ही या
अवस्थेचे नाम हे अंतर्यामी. ही एक विचलित ह्या ठिकाणी तो स्वतः अत्यंत विचलित अवस्था जी असते ती क्षेत्रज्ञाची आहे. जो त्या ठिकाणी जो जीव भाव घेऊन जो फिरतो त्याची विचलित होण्याची अवस्था आहे. पण तो अक्षरतत्व स्वतः अत्यंत स्थिर असा आहे की त्या अंतर्यामीस मी जाणत नाही. आणि त्याच्याशिवाय ते ज्याची पिंड जात विराट सूत्र आणि देव या अन्य 5 अवस्थाची देखील कल्पना करत असतात. अशा प्रकारे ते सांगत असतात की ब्रह्मची एकूण 8 अवस्था आहे. त्यापेक्षा भिन्न दुसरे कोणी लोक असे काही सांगत असतात की ही अक्षराची शक्ती आहे. आणि त्याचे हे देखील कथन आहे की ते अक्षर जे आहे ते अनंत शक्तिमान आहे. त्याच्याशिवाय दुसरे लोक असेही म्हणतात की ह्या अक्षराचाच हा जो काही ब्रह्मांड आहे तो विकार आहे. परंतु अक्षराची अवस्था अथवा शक्ती होणे तर असंभवच आहे. कारण की तो क्षुधादी संसार धर्माने तर तो अलिप्त आहे असं श्रुती सांगते. तेव्हा एकाच वस्तूचे एकाच्या बरोबर क्षुधादी धर्म असणाऱ्या अवस्थेने युक्त होणे तर संभवच नाही. अशा प्रकारे त्यांचे ते शक्तिमान होणे देखील असंभव आहे. आणि त्याचा विकार अथवा अवयव मांडण्यास सुद्धा तो दोषच आहे. तो चतुर्थ दाखविला गेलेला आहे. आणि ह्या बरोबर ह्या साऱ्या कल्पना ज्या आहेत त्या ह्या केवळ कल्पनाच आहेत. ते असत्य आहे. ते केवळ आणि केवळ अक्षरतत्व आहे. त्याचा कुठलाही विकार नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भेद नाही. तर मग ह्याच्यामध्ये भेद काय आहे? आमचे कथन असे आहे की यांचा भेद अथवा अभेद असो ह्या दोन्ही त्याला काही नाही आहे. भेद अभेदच्याही पलीकडे असं हे अक्षरतत्व आहे. कारण की सैन्यवानच्या समान एकमात्र प्रज्ञान घन स्वरूप आहे. जसे की ते कारणापेक्षा भिन्न आणि कार्यापासून भिन्न अंतररहित आणि अबाह्य आहे. हा आत्माच ब्रह्म आहे इत्यादी श्रुतीने सिद्ध होत आहे. आणि ते बाहेर आणि मध्ये या सर्वत्र हा विद्यमान आणि तो अजन्मा आहे. आणि अथर्वण ऋषी श्रुतीमध्ये सांगितले आहे म्हणून ते अक्षर तत्व जे आहे ते उपाधी शून्य आत्मा अनिर्वचनीय निर्विशेष आणि एक होण्याच्या कारणाने त्यास नेती नेती अशा प्रकारचा हा उपदेश केला जात असतो. अविद्या काम कर्म विशिष्ट देह व इंद्रिय स्वरूप उपाधीवाला हा जो जीवात्मा आहे तो संसारात त्याला जीव असं म्हटलेलं आहे. आणि तो नित्य निरपक्षीय या ज्ञानशक्ती रूप उपाधीवाला उपाधीवाला आत्मा जो आहे तो अंतर्यामी ईश्वर संबोधित केला जात असतो. त्यामुळे तो उपाधी शून्य केवळ होण्यावर आपल्या स्वरूपाने अक्षर अथवा पर असं म्हटलं जातं. तेव्हा हा जो विस्तार आहे तो आपण पुढच्या रविवारी पाहूया. आणि त्याच्यानंतर पुढचं ब्राह्मण पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज.